Good morning everyone. Myself Dr. A.D. Adav, Assistant Professor and Head of the Department of Microbiology. Let Pushpadev Patel Art and Science College, Risod. Now today we are discuss next point of unit number 2nd, BSc final year, semester 5th is nothing but the compost. Definition, formation, function and microbiology of composting. First question is, what is meant by compost? Compost is the organic matter that has been decomposed and recycled as a fertilizer and soil amendment. Compost is the key of ingredient in organic farming. Okay, composting is nothing but the decomposition of organic matter by mixed population of microorganisms in warm, moist, aerobic, anaerobic environment. Composting is the transformation of vegetables and animal of utilizable from the improving and maintaining of soil fertility. Composting transform organic material of decomposition into soil-like material, invertebrate, insects, earthworm and microorganism. Bacteria and fungi also help in the transformation. Okay. Compost is the organic matter that has been decomposed and recycled as a fertilizers. Okay. Then what is composting? Composting is the natural process that turns organic material into the dark rich substances. कंपोस्टिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गनिझम एरोबिक आणि एनरोबिक प्रोसेसने जे प्लांट असेल प्लांटचं वेस्ट मटेरियल असेल ॲनिमलचं वेस्ट मटेरियल असेल याचं डिकम्पोजिशन करून एरोबिक आणि एनरोबिक जनरली सॉईलच्या आतमध्ये कंपोस्टिंग हे होत असते वरच्या साईडनं होत असते त्याच्यामुळे हे जनरली एरोबिक याचं एरोबिक फॉर्मेशनमध्ये होत असते आणि ते जे काही आहे मटेरियल वगैरे त्याचं मायक्रोऑर्गनिझम युटिलाइज करतात आणि त्याचं कन्व्हर्सेशन काय करतात जे वेस्ट आहे म्हणजे लिव्ज असतील रूट असतील ॲनिमलचे डेड बॉडीज असतील याच्यावर मायक्रोऑर्गनिझम वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गनिझम रोल प्ले करतात डिकम्पोजिशन करतात जे प्रोटीन आहे प्रोटीनचं डिकम्पोजिशन करून अमायनो ॲसिडमध्ये कन्व्हर्सेशन करतात आणि अमायनो ॲसिडमध्ये कन्व्हर्सेशन केल्यामुळे त्याचं कंपोस्टमध्ये रूपांतर होते. व्हाय शूड आय कंपोस्ट कशासाठी आपण करणार आहे तर ॲडिंग ऑर्गॅनिक मटेरियल टू दी सॉईल इम्प्रूव्ह मॉइश्चर रिटेन्शन बिकॉज टुडे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ इज नथिंग बट दिस टेक्स्चर ऑफ सॉईल. ओके, सॉईलचं टेक्स्चर कसं आपल्याला जास्त काळ टिकून ठेवता येईल हे शेतकऱ्यासमोरची सर्वात मोठी समस्या आज इंडियन फार्मर्सकडे सुद्धा ही समस्या आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की जे मॉइश्चर टेक्स्चर आहे ओके ते सॉईलचं कसं इम्प्रूव्हमेंट करता येईल त्याच्यामध्ये विटॅमिन्स अमायनो ॲसिड्स कसे वाढवता येतील नंबर ऑफ मायक्रोऑर्गनिझम त्याच्यामध्ये कसे जास्त राहता येईल त्याच्यानंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी शेतीमधली वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी तुम्हाला जास्त काळ टिकून ठेवता येईल याच्यावर सुद्धा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, त्याच्यानंतर पैसे कसे वाचवता येईल आता तुम्हाला माहिती आहे की DAP असेल 20-20-18 असेल हे जे रासायनिक खते आहेत हे जे केमिकल फर्टिलायझर्स आहेत याचं मार्केट व्हॅल्यू जे आहे म्हणजे 50 किलोची जी बॅग आहे ती नियर अबाउट 2,000, 2,500, 3,000पर्यंत आहे. मग अशा वेळेस शेतकऱ्याला खर्च जास्त होतो उत्पन्न कमी होते दिवसेंदिवस मातीची सुपीकतासुद्धा खराब होत आहे सॉईल मायक्रोफ्लोरा म्हणजे जे बेनिफिशियल मायक्रोऑर्गनिझम आहे मातीमधले ते सुद्धा दिवसेंदिवस खराब होत आहे. मग हे जे सर्व प्रॉब्लेम आणि जी लँड आहे किंवा ते सॉईलचं टेक्स्चर आहे ते बॅरेड लँडकडे वळत आहे म्हणजे बंजर शेती किंवा आपण त्याला पडीत शेती असं म्हणतो तिकडे ते वाढत आहे. त्याच्यामुळे ते अत्यंत आवश्यक आहे की कोणत्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करू शकतो त्याच्यानंतर मॉइश्चर कसं जास्त काळ टिकू शकतो तिचे सॉईल मायक्रोफ्लोरा कसे आपण टिकू शकतो यावर आपल्याला त्यासाठी आपल्याला फर्टिलायझर्स वापरणं अत्यंत आवश्यक आहे. व्हाय कंपोस्ट व्हाय आवर गार्बेज इज मेड ऑफ ओके आता तुम्हाला लक्षात येईल हाऊ मेनी नंबर ऑफ गार्बेजेस आपण जे गार्बेज आहे जे वेस्ट आहे जे बायोलॉजिकल वेस्ट आहे जे डिकम्पोजेबल वेस्ट आहे ते आपण कितीतरी जास्त प्रमाणामध्ये त्याचं जे वेस्ट आहे त्याच्यापासून रिजनरेशन काहीच करत नाही ना इलेक्ट्रिसिटी करतो ना मॅन्युअर करतो आणि ते एखाद्या ठिकाणी आपण टाकून देत असतो. मग अशा वेळेस
त्या ठिकाणी त्याचा उपयोग होत नाही. मग अशा वेळ जे जे काही वेस्ट मटेरियल आहे, या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता काय काय फायदे, कशासाठी आपण करत आहे. वाय कंपोस्टिंग? बिकॉज सेव्ह मनी, नो रीड फॉर फर्टिलायझर्स, लोअर गार्बेज फीज. म्हणजे गार्बेजची फी डिकम्पोजिस करण्याची खूप कमी आहे. लोअर पोल्युशन याच्यापासून काहीच होणार नाही. जसं बायो रिमेडिएशन आपण पाहिलं, डे बाय डे केमिकल फर्टिलायझर्स वाढत आहे, त्याच्यामुळे शेतीमध्ये केमिकलचं संख्या जास्त होत आहे, केमिकल्स जास्त होत आहे आणि ते रन ऑफ वॉटर होऊन ते रिव्हर लॅक पॉन्डमध्ये जाते. ह्युमन बॉडीला कार्सिनोजेनिक आहे. फिश पॉन्डला तिथे व्यवस्थित ते इन्व्हायरमेंट नाही आहे. पुन्हा आपण शेतीमध्ये पाणी घेतलं तरी ते लँड खराब करून राहिले. मग अशा वेळेस हे जे काही नंबर ऑफ प्रॉब्लेम्स क्रिएट होऊन राहिले, हे सर्व सॉल्व करण्यासाठी अत्यंत आवश्यकता आहे कंपोस्टिंगची. व्हॉट शुड आय कंपोस्ट? When selecting material for your compost piles, avoid then waste that attract pest, disease, insect, retain plants. जे प्लांटला प्रोटेक्शन आहे ते सुद्धा याच्यापासून जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये मिळते. ओके, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला कंपोस्ट करायचं आहे. आता कोणकोणतं असं मटेरियल आहे की त्याच्यापासून आपण कंपोस्ट हे तयार करू शकतो. ओके, याच्यामध्ये पडू शकता तुम्ही हाय कार्बन आणि नायट्रोजन. हाय कार्बन आणि नायट्रोजन याचं प्रमाण जे असते ते कंपोस्टिंगमध्ये खूप जास्त आहे. आता याचे दोन प्रकार आहेत. तसं जर पाहिलं तर दोन प्रकार आहेत याचे. विच कंपोस्टिंग मेथड यूज फॉर? ऑर्गॅनिक वेस्ट, स्पेस, कॉस्ट लिमिट, टाईम, दे ऑल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ कंपोस्ट. टेक्निक फॉर कंपोस्टिंग. ओके, यू कॅन सी हिअर कशा एक तुम्ही साध्या खराब बाटल्या असतील, टोपले असतील, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कंपोस्टिंग करू शकता. एखादं सिमेंटचं टँक आहे, मेटलचं टँक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे कंपोस्टिंग आहे ते टाकू शकता. म्हणजे झाडाचे पालापाचोळा, ॲनिमलचं डेड बॉडी आणून टाकायची, त्याच्यामध्ये सॉईल ट्रान्सफर करायची, त्याच्या लेयर्स बनवायच्या. ओके, पहिली लेयर्स राहणार आहे व्हेजिटेबल्सची, वेस्ट व्हेजिटेबल्स, दुसरी ॲनिमल कटिंगची, त्याच्यानंतर लिव्ज रूटची, त्यानंतर तुम्ही शेण टाका किंवा माती टाका, त्याच्यामध्ये सॉईल टाका. ते सॉईलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात आणि त्याचं कंपोस्टिंग आपल्याला भेटत असते. आता दोन प्रकार प्रामुख्याने कंपोस्टिंगचे आहेत. एक म्हणजे कोल्ड कंपोस्टिंग आणि एक म्हणजे हॉट कंपोस्टिंग. आता कोल्ड कंपोस्टिंग आपण कशाला म्हणणार की कोल्ड कंपोस्टिंग याचं मिनिंग आहे कोल्ड म्हणजे थंड. खूप जास्त काळ या कोल्ड कंपोस्टिंगला लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिव्ज असेल, रूट असेल, एखाद्या खड्ड्यामध्ये टाकून दिलं, त्याच्यामध्ये माती टाकली थोडीफार, तर ती आपल्याला 6 ते 12 महिने एवढा कालावधी तो कंपोस्ट मॅन्युअर तयार व्हायला लागते, कंपोस्ट फर्टिलायझर्स तयार व्हायला लागते. मग अशा वेळेस तुम्हाला खूप जास्त वेळ लागतो, म्हणून आपण त्याला म्हणणार आहे सिम्पली ॲज अ कोल्ड कंपोस्टिंग. आता कोल्ड कंपोस्टिंगचा जो प्रकार आहे की खूप जास्त काळ लागतो याला. ओके, पण ही खूप बेनिफिशियल आहे. इन कंपोस्ट रिमेन अनकम्प्रेस्ड अँड हाय टेम्परेचर. ओके, द प्रोसेस इज स्लोअर. म्हणून ही जी प्रोसेस आहे ही खूप स्लो आहे, म्हणून आपण त्याला काय म्हटलेलं आहे कोल्ड कंपोस्टिंग. ओके, आणि इझी आहे, अंडरस्टँडिंगला सुद्धा इझी आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही ते करू शकता. तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता तुम्ही, किंवा गार्डनमध्ये करू शकता, शेतामध्ये सुद्धा हा जो प्लांट आहे तो करू शकता. कोल्ड कंपोस्टिंग कशाला म्हणणार आहे की याला थोडा जास्त वेळ लागतो, 6 ते 12 महिने एवढा कालावधी लागतो. त्याच्यानंतर ते मिक्सअप काढायचं आणि ते तुमचं होणार आहे सिम्पली ॲज अ कोल्ड कंपोस्टिंग. आता हे बघा तुम्ही कोल्ड कंपोस्टिंग कोणत्या प्रकारचं आहे. याचा कलर बघा, याचा कलर कंपोस्ट शेणखतासारखा तुम्हाला पाहायला मिळत आहे. ओके, थोडासा डार्क सुद्धा हा कलर होतो, ब्लॅकिश कलरसुद्धा तो होतो काही काळानंतर. त्यानंतरचा प्रकार आहे हॉट कंपोस्टिंग. हॉट कंपोस्टिंग विथिन व्हेरी फ्यू टाईम पिरियड्स यू कॅन इझिली, कमी वेळामध्ये हॉट कंपोस्टिंग जे आहे ते आपल्याला मिळत असते, म्हणून आपण याला हॉट कंपोस्टिंग मिळतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, याला 55 ते 65 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आपल्याला मेंटेन द्यावं लागते. तरच तिचे जे बॅक्टेरिया असतील, फंगाय असतील, जास्त हाय थर्मोफिलिक फंजाय आणि थर्मोफिलिक बॅक्टेरिया हे त्या टेम्परेचरमध्ये सर्वाईव्ह राहतात. आणि सर्वाईव्ह राहिल्यानंतर तिथे हॉट कंपोस्टिंग जे आहे ते आपलं तयार होते. ओके, आता याच्यामध्ये खूप थर्मोफाईल बॅक्टेरिया तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात.
आणि त्याच्यामुळेच हे कंपोस्टिंग जे आहे हॉट कंपोस्टिंग याला खूप कमी कालावधी लागतो ॲज कम्पेअर टू स्लो. याचा 3 ते 4 महिन्यामध्ये हा जो आहे प्लांट कंपोस्ट प्लांट हा तयार होतो. इथे बघू शकता तुम्ही कोणत्या कलरचा आहे. इथे हँड ग्लोव्ज वगैरे लावलेले आहे. हे पीठ आहे. त्या पीठमध्ये पालापाचोळा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये थोडेफार मातीसुद्धा आहे. त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. हे पूर्ण डिकम्पोजिशन करत आहे. आणि हे बघा इथं टेम्परेचर थर्मोमीटर इथं दिलेलं आहे. थर्मोमीटरवर इथे 55 ते 60 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर इथे दाखवलेलं आहे. आणि तेवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा तिचे मायक्रो ऑर्गॅनिझम ते डिकम्पोजिशनचं काम करतात आणि सर्व प्रकारचं कंपोस्टिंग जे आहे ते तिथे होत असते. आता कंपॅरिझन तुम्हाला पाहायचं असेल हॉट आणि कोल्डचं. कोल्डला कमी वेळ लागतो, कोल्डला जास्त वेळ लागतो 6 ते 12 तास. हॉट कंपोस्टिंगला 2 ते 3 महिन्यामध्ये हे तयार होते. कोल्ड कंपोस्टिंगमध्ये कोणत्याही प्रकारचं टेम्परेचर मेंटेन करायचं काम नाही. हॉटमध्ये तुम्हाला 55 ते 65 डिग्री सेल्सिअसच्या मधात टेम्परेचर करावं लागेल. हॉट कंपोस्टिंगमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला त्याच प्रकारचे पाहिजे जे थर्मोफिल आहेत, ड्युरिक आहेत. तशाच प्रकारचे बॅक्टेरिया फंजा तिथं वर्क करतील. कोल्डमध्ये तसं नाही आहे. आणि दोन्ही मेथड ह्या थोडंसं हॉट मेथड ही थोडीशी टेडियस आहे ॲज कम्पेअर टू दी कोल्ड, because in this particular method some maintaining required for the preparation of hot compost. Okay, more ways to compost. How to compost? Okay, leaf mold, vermi composting, they are best example of the vermi composting. Grub composting, okay, then humature composting, municipal corporation composting. हे वेगवेगळे प्रकार आहे. हे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने एका ठिकाणी ते ढीग आणून टाकले, त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम टाकले, इथे तयार होत आहे. ओके, इथं गब कंपोस्टिंग आहे, ते सुद्धा एका स्पेसिफिक खड्ड्यामध्ये ते टाकून टाकलेले त्याच्यासुद्धा होत आहे. हे वेगवेगळे प्रकार आहेत. टाइप्स ऑफ कंपोस्टिंग, एरोबिक आणि अनएरोबिक. देअर आर 2 डिफरंट टाइप्स ऑफ जनरल युटिलायझेशन फॉर द प्रिपरेशन ऑफ द कंपोस्टिंग. ओके, देन aerobic, which type of aerobic microorganism play important role for the production of composting? Aerobic composting. Okay, एरोबिक कंपोस्टिंगमध्ये जो एरोबिक बॅक्टेरिया आहे, एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम आहे, ते इम्पॉर्टंट रोल करते ब्रेकडाऊनसाठी आणि त्याला टेम्परेचरसुद्धा त्याच प्रमाणामध्ये प्रोव्हाइड करावं लागते. ओके, आणि ब्रेकडाऊन क्विकली होते. नॉट प्रमोट टू दी स्मेल येत नाही, त्याचा हाय मेंटेनन्स आहे, थोडासा काळजी घ्यावं लागते. हे सर्व एरोबिक कंपोस्टिंगमध्ये आहे. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ एरोबिक कंपोस्टिंग. सीवेज ऑल्सो important role for the production of composting. Okay, here leaves of the root. Okay, then anaerobic combustion, second one is the nothing but the anaerobic. आता याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा एअर नाही, विदाउट एअर ऑफ दिस कंपोस्टिंग. ओके, देन लो मेंटेनन्स रिक्वायर फॉर दिस पर्टिक्युलर बिकॉज नॉट एनी हार्मफुल इफेक्ट ऑन द बेसिस ऑफ anaerobic bacteria in this particular composting. Okay, then smell, full smell, some amount of obtained in this particular composting farm, and bacteria also important role for the composting. Here the how to prepare and which type of methodology and how to market मध्ये ते कसं विकतात हे सर्व पॅकेजिंग वगैरे करून त्यांनी दाखवलेलं आहे. वर्मी कंपोस्ट ऑल्सो बेस्ट एक्झाम्पल फॉर द अनदर. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. इथे आपण हे जे प्लांट आहे, हे प्लांट आपल्याच शेतामध्ये वर्मी कंपोस्ट जे आहे ते लावत असतो. हे इसोनिया फोइटिडा नावाची जी स्पेसीज आहे, त्या स्पेसीजपासून आपण काउडंग किंवा मॅन्युअर किंवा लीव्ज आपण एका भागामध्ये टाकत असतो. ही एक पीट मेथड आहे. त्याच्यानंतर ग्राउंड मेथड असं आहेत. खूप साऱ्या वेगवेगळ्या मेथड आहे. त्या मेथडनी तुम्ही इझिली वर्मी कंपोस्ट जे आहे ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये किंवा घरीसुद्धा करू शकता. ओके, तर अशा प्रकारे आज आपण पाहिलेलं आहे कंपोस्टिंग, त्याचे टाइप्स आणि त्याचे प्रकार. हे सर्व आपण इथे पाहिलेलं आहे. सर्वांनी याचा अभ्यास करायचा. याचे बेनिफिट मी तुम्हाला सांगितलेले आहे की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल, सॉइल टेक्स्चर असेल, बॅक्टेरियाच्या कॉम्बिनेशन असेल प्लांटसोबत, जे मातीमध्ये रायझोस्फेरिक सॉईलमध्ये जे बॅक्टेरिया राहतात मायक्रोऑर्गॅनिझम, त्याचं इंटरॅक्शन्स असतील प्लांटचे आणि त्याचे काही न्यूट्रिशन टेकअप करायचे,
तर ते सुद्धा महत्त्वाचा रोल प्ले करते या कंपोस्टिंगमुळे. हॉट आणि कोल्डला जास्त 6 ते 12 महिने लागतात आणि हॉट कंपोस्टिंगला 2 ते 3 महिन्यामध्ये ते तयार होते. परंतु हॉट कंपोस्टिंगमध्ये 55 ते 65 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असते. कोल्डमध्ये तसं कोणतेही नसते. जे मिझोफाइल्स टेम्परेचर असते ते तिथे जे आहे ते मेंटेन केल्या जाते. तर हे सर्व फायदे त्याचे आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल, अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी असेल, न्यूट्रिशन अपटेक असेल, प्राणीची ग्रोथ असेल, त्या सॉईलचं टेक्स्चर असेल, हे सर्वचे सर्व फायदे हे जे आहे ते कंपोस्टिंग खताचे असतात. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन.